हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅस महागला. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 60 रुपयांची आणि व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ. आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 12% वाढ. बॅरलची किंमत $100 वरती पोहोचली. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत. आखातातल्या युद्धाला आठवडा. आजही इस्रायल आणि इराणचे हल्ले सुरूच. अमेरिकेकडून आतापर्यंत 3000 ठिकाणांवरती हल्ले आणि इराणच्या 32 युद्धनौका बुडाल्या. इराणकडून हल्ले सुरूच. इराणकडून अमेरिकेचं लष्करी तळ टार्गेट. दुबई आणि बगदादमधील लष्करी तळावरती हल्ला. इराणवर आज सर्वात मोठा बॉम्बवर्षाव करू. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांचा इशारा. इराणची क्षेपणास्त्र आणि कारखाने नष्ट करणार. ट्रम्प यांचाही बिनशर्त शरण येण्याचा इशारा. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी. भाजप वगळता सर्वच पक्ष एकत्र. शिवसेनेला अध्यक्ष, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष, काँग्रेस आणि ठाकरे सेनेला सभापती पद मिळण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावावरती सोमवारी होणार मतदान. एनडीएकडे 293चं संख्याबळ असल्यानं ठराव नामंजूर होणार हे निश्चित. विरोधकांमधील बेकी समोर येणार. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची आजपासून गो प्रतिष्ठा धर्मयुद्ध यात्रा. यात्रा आज वाराणसीहून निघून 11 मार्चला लखनौला पोहोचणार. उद्या T20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना. टीम इंडियानं अहमदाबादेतलं हॉटेल बदललं. अहमदाबादेत 2023ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलमध्ये भारताचा पराभव.